नाशिकचे शिवसेना ठाकरे गट महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता यांच्यासोबत संबंध असल्याचा आरोप भाजप नेते नितेश राणे यांनी केला। बडगुजर आणि सलीम कुत्ता सोबत नृत्य करतानाचा व्हिडिओ देखील नितेश राणे यांनी दाखवला। त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली। नाशिकमध्ये भाजप युवा मोर्चाकडून या विरोधात आंदोलन करण्यात आले। शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं असून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। कुत्ता बिल्ली हाय हाय, जवाब दो उद्धव ठाकरे जवाब दो अशा घोषणा करत यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना देखील लक्ष्य करण्यात आले। उद्धव ठाकरे या पदाधिकाऱ्यांचा राजीनामा घेणार का असा सवाल उद्धव ठाकरे यांना भाजप युवा मोर्चाकडून विचारण्यात आलाय। हे प्रकरण चांगलंच तापलं असून या प्रकरणाची आता SIT चौकशी होणार आहे। ही चौकशी झाल्यानंतर आता काय समोर येते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। 1993 मध्ये मुंबईमध्ये जो बॉम्बस्फोट झाला यामधले आरोपी दाऊद इब्राहिम याचा हस्तक सलीम कुत्ता याच्या समवेत पार्टी करताना, नृत्य करताना आणि पुष्पगुच्छ देऊन त्याचा सन्मान करताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, या नाशिक शहराचे प्रमुख यांचा व्हिडिओ आणि फोटो आज समाज माध्यमामध्ये प्रसारित होतोय। याचे पडसाद आज विधानसभेमध्ये सुद्धा उमटलेले। नाशिक ही देवभूमी आहे, संतभूमी आहे। एकीकडे सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरू होत असताना नाशिकमध्ये अशा प्रकारे गुंडांचं समर्थन करणारं, त्यांना पाठबळ देणारं जे कृत्य झालेलं आहे याचा भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध करते। उद्धव ठाकरेंना आमचा सवाल आहे की हे बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे का? या आरोपींवर, या दोषी सर्व पदाधिकाऱ्यांवर आपण कारवाई केली पाहिजे, त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि या नाशिक शहरामधली शांतता अबाधित ठेवण्यासाठी आपण काम केलं पाहिजे। यावर जर कारवाई झाली नाही, दोषींची जर चौकशी झाली नाही तर भारतीय जनता पार्टी सबंध महाराष्ट्रामध्ये याहीपेक्षा तीव्र आंदोलन करेल। जवाब दो उद्धव ठाकरे जवाब। प्रतिनिधी मोसिम पठाण, स्टार न्यूज नाशिक।